नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट चमचमीत अशी कांद्याची पात. अतिशय झटपट होते आणि खायलाही खूप चवदार आहे. हे बघा, इथे मी कांद्याची पात अशी बारीक कापून घेतलेली आहे. ही पात आता आपण नंतर धुवून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. इथे मी हरभराची डाळ अशी अर्धी वाटी भिजत घातलेली आहे. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. आता आपण पहिल्यांदा कांद्याची पात आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. एक 5 मिनिटं पाण्यामध्ये अशीच ठेवायची, म्हणजे माती वगैरे काय असेल तर ती खाली बसते. नंतर व्यवस्थित अशी हाताने चोळून कांद्याची पात आहे ही चाळणीमध्ये अशी काढून घ्यायची. जास्त माती असेल तर 2 पाण्याने धुतली तरी चालेल. हे बघा, इथे मी सर्व कांद्याची पात अशी निथळून ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. ठेचून घेतल्यानंतर त्याची चव खूप छान उतरते भाजीमध्ये. मिरच्यांवरती इथे थोडेसे मीठ घालायचे, म्हणजे मिरच्या लवकर ठेचल्या जातात. हे बघा, इथे मी लसूण आणि मिरच्या व्यवस्थित बारीक ठेचून घेते. हे बघा, या पद्धतीने. आता इथे एक कढई ठेवलेली आहे. कढई तापली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल छान गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेचा घालणार आहोत. हे बघा, इथे मी सर्व ठेचा यामध्ये घातलेला आहे. आणि आता तेलामध्ये छान खरपूस रंग येईपर्यंत आपण हा ठेचा छान भाजून घेणार आहोत. लसूण हा लाल झाला पाहिजे, म्हणजे त्याची चव अशी छान भाजीला खरपूस अशी लागते. हे बघा, इथे आपण आता टोमॅटो घालायचा आहे. आणि टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. अगदी झटपट होते, करायला अतिशय सोपी भाजी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होते. इथे आता भिजवलेली डाळ घालायची. इथे डाळ तुम्ही कुठलीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. मुगाची घातली तरी चालेल. पण आमच्या इकडे शक्यतो चण्याची डाळच घालतात भाजीमध्ये, शक्यतो कांद्याच्या पातीमध्ये. आता ही डाळ ही छान आपण 1 मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे.
हे बघा डाळ परतून झालेली आहे. आता इथे आपण कांद्याची पात आहे ती घालायची. इथे बघा मी सर्व पात यामध्ये घातलेली आहे. आता मोठ्या गॅसवरच आपण ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. डाळ आणि जो ठेचा आहे सर्व भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे, मिक्स झाली पाहिजे भाजी त्यामध्ये. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर पुन्हा आता हे एकदा परतून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर लगेच भाजीला पाणी सुटायला लागलेलं आहे, पाहू शकता. आता ह्या अंगच्या पाण्यामध्येच आपण भाजी शिजवून घेणार आहोत आणि डाळ ही छान शिजल्या जाते त्या पाण्यामध्ये. लगेच झाकण ठेवायचं नाही, नाहीतर खूप जास्त भाजी शिजल्या जाते आणि कांद्याची पात खूप मऊ होते. मग थोडंसं पाणी आटल्यानंतर हे बघा संपूर्ण पाणी भाजीतलं आटलेलं आहे. व्यवस्थित भाजी ही छान खरपूस वास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. कढईला भाजी लागायला लागली की समजायचं की आपली भाजी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली पण आहे. हे बघा आपली झटपट आणि चविष्ट अशी कांद्याची पात तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकताय. अतिशय खायला चविष्ट आहे ही भाजी. नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. हे बघा आपली छान स्वादिष्ट अशी कांद्याची पात तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.